तर ही खूप मोठी गोष्ट कंपनीसाठी आहे. कारण की आज स्टाफ मध्ये जर पाहिलं ओव्हरऑल ॲव्हरेज इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर 3 आणि 4 वर्षापेक्षा जास्त काळ कोणी राहत नाही. तर ही कंपनीसाठी खूप अभिमानाची गोष्ट की इथे 20-20 वर्ष 10-10 वर्ष इथे एम्प्लॉई राहतात. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण इथं सगळे एकत्र आलो. खरं तर माणसं आई जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा आई आणि मुलामध्ये एक नाळ असते आणि ती नाळ कापली गेली की आईपासून मुलगा विभक्त होतो. पण मुलगा विभक्त झाल्यानंतर आईचं तेवढंच प्रेम त्या मुलावर राहतं. त्याचप्रमाणे हे आज जरी कंपनीतून आमच्यातून दूर गेले विभक्त झाले तरी आमचं कंपनीचं तेवढंच प्रेम त्यांच्यावर राहणार आहे. येणारी लोक येत राहतात, जाणारे जात असतात, पण येणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थानं घडवायचं असतं आणि जाणाऱ्या लोकांना जपायचं असतं. तर ते आम्ही दोन्ही कामं आम्ही करतो. तर आज हे आमच्यात तर त्यांचं चांगल्या प्रकारे निरोगसंभाळण व्हायला पाहिजे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तर मी योगेशांना विनंती करेल किंवा त्यांचे जे सहकारी गेली 10-20 वर्ष त्यांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन काम करणारे असतील तर त्यांनी त्यांच्या भावना इथं व्यक्त कराव्यात असं मी तुम्हाला सुचवेन. शरद बरोबर मी कंपनी 10 वर्ष होतो. बरोबर एक्सपिरियन्स खूप चांगला होता. म्हणजे एक कलिक म्हणून तर खूपच चांगला होता. शिफ्ट चेंजेस वगैरे याच्यासाठी तो खूपच म्हणजे अप्रतिम होतं आणि शिफ्ट एंडिंग हँडओव्हर वगैरे खूप चांगलंच होतं आणि ऑपरेटर लोकांना पण खूप आपल्या सांभाळून घेतलेलं आहे. ऑपरेटरचे लोक आहेतच वगैरे. त्यामुळे शरद बरोबर एक्सपिरियन्स खूप चांगला. हे माझं असं म्हणणं आहे की पुढच्या भावी आयुष्यासाठी जरा खूप प्रगती व्हावी. मागे 20 वर्षापासून शरद बरोबर मी पण काम करतोय. जेव्हा कंपनी सुरुवातीची प्लांट आला तेव्हापासून आम्ही काम करतो. शरद एक कामगार सहकारीपेक्षा एक प्रत्येकाला म्हणजे माझा तर अनुभव असा आहे की मला माझ्या मोठ्या भावासारखाच वाटायचा. कारण शरदकडनं प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टी जिथे पण अडचण असायची मी शरदकडे तो विषय मांडलेला आहे की शरद असा प्रॉब्लेम आहे आणि मला नक्कीच त्यातनं सोल्युशन मिळालेलं आहे. असा शरद म्हणजे माझा मोठा भावासारखाच आहे आणि तो आज इथून खरंच मला खूप म्हणजे भावूक होतोय मी आता की यापुढेही त्याच्यासारखं मार्गदर्शन मला इथे लाभेलच अनेकांकडून, पण त्याची कमी नेहमीच मला जाणवत राहील आणि मला कमी जाणवण्यापेक्षा आपल्या कंपनीमध्ये सुद्धा खूप त्याने भरीव योगदान दिलेलं आहे. त्याने अनेक विभागांमध्ये काम केलेलं आहे. जसं की क्वालिटीमध्ये काम केलं आहे, ETP डिपार्टमेंटला काम केलेलं आहे, प्रोडक्शनमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर त्याचं प्रमोशन स्टोअर विभागात झाले. स्टोअर विभागात सुद्धा एकदम कुशल पद्धतीने तो काम करत होता. अनेक वेळा त्याच्याकडनं खूप नवीन आम्हाला शिकायला मिळालेलं आहे. अशा पद्धतीने माझा हा सहकारी होता, माझा भाऊ आणि एक चांगला सहकारी आज त्याच्या एक नवीन यशस्वी जीवनाकडे वाटचाल करतोय. तर आज जेवढा आनंदाचा क्षण आहे तेवढाच एक मला भावूक सुद्धा होतं. म्हणजे असं वाटतंय की कुठंतरी एक स्टोअर विभागात आमच्या एक पोकळी निर्माण होणार आहे. पण तरी त्याच्या पुढील जे त्याचं आयुष्य आहे ते आनंदाने भरभराटाने भरून जावं आणि तो यशाचं शिखर असंच एक शिखर गाठत राहावं हीच मला या आजच्या क्षणानिमित्त त्याला शुभेच्छा देतो. बोलत नाही शरदबद्दल बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आमच्या 2004 पासूनच्या ज्या जुन्या आठवणी आहेत, काही प्रसंग आहेत, त्या सगळ्यांना आम्ही गेलो. त्यामुळे शरदचं आणि माझं थोडंसं आम्ही जवळच्या एका याच्यामध्ये होतो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. शरदकडनं आज बोलण्यासारखं खास म्हणजे मला असं तुम्हाला सगळ्यांनाच त्याचा प्रवास माहिती आहे. आता मगाशीच त्याने येऊन मला सांगितलं की तो आता कुठे जॉईन करतोय. मला एवढं चांगलं वाटलं आणि इतका आनंद झाला की एक माणूस शरद एक आहे आपल्याकडे अजून एक माणूस आहे निलेश मोरे पण मी म्हणेन की त्यांच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की त्याला अपग्रेड व्हायचं, त्याला पुढे जायचंय. आपण काय करतो, आपण बहाणे सांगत राहतो, कारण सांगत राहतो, मी इथे पडलो, मी इथे अटकलो, मला ह्यांनी पाय ओढला, मला त्यांनी माझी प्रगती रोखली. तर ही काही माणसं आहेत की ज्यांनी कधीच हे सांगितलं नाही की माझी प्रगती कोणी रोखली. त्यांनी त्यांची प्रगती करून दाखवली आणि नेहमीच फक्त असं नाही की मी हाय सुखी चाललंय सगळं एकदम आरामात चाललंय. कारण आपली काही माणसं आहेत की आपलं निवांत चाललं होतं ते सोडून रिस्क घेतली, पुढे आले, अपग्रेड झाले, आता
चांगल्या पोझिशनला आले आणि चांगल्या पोझिशनवरून अजून चांगल्या पोझिशनला ते जायचं. म्हणजे अजूनही 40 नंतर म्हणा 45 नंतर म्हणा ते रिस्क घेत आहे आणि कुठंतरी नवीन शिकायचं, नवीन काहीतरी करायचं. मध्ये त्यांनी मला येऊन सांगितलं की त्याने लॉ केलं, बरोबर ना? माझ्यासारख्या माणसाने करणं गरजेचं होतं, शिकणे गरजेचं होतं, पण आळस नाही शिकलो. मला एवढा आनंद वाटला त्याने सांगितलं की किती म्हणजे बघा हे सगळं बिझी शेड्यूल असून तो शिक्षण पण घेतोय, तो अपग्रेड होतोय आणि नजर कुठे आहे की आपल्याला पुढे जायचं. असं नाही की माझं सगळं व्यवस्थित चाललंय मग आहे चाललंय नोकरी तर मग कशाला काय करा दुसरं, तसं नाही. तर त्याच्यामध्ये खास गुण आहे हा की तो नेहमीच त्याने पुढचा विचार ठेवला. तो एक पायरी पुढे आला स्टाफमध्ये, स्टाफमधून पण अजून पुढे अजून चांगल्या ठिकाणी. तर आपण सर्वांनी ही गोष्ट त्याच्याकडनं शिकून घेतली पाहिजे, हे आदर्श घेतला पाहिजे. त्याचा खरंच आदर्श आहे ही गोष्ट. आणि शांत आहे त्याचा स्वभाव. आम्ही जेव्हा ते एक प्रकरण झालं होतं आमचं तेव्हा एक दिवस आम्हाला जेलची हवा पण खायला लागली कंपनीच्या निमित्ताने आम्ही गेलो. चांगली गोष्ट, त्यांना पण वेगवेगळे अनुभव मिळाले, पण त्याच्यातही तो शांत होता आणि विचार करून आम्ही सगळं केलं. त्यामुळे सगळं चांगलं झालं आणि आज तो खूप चांगल्या पोझिशनला चाललाय. सगळं तुला आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा आणि उत्तरोत्तर तू अशीच प्रगती करत राहा. तुझ्यामधला हा जो गुण आहे की नेहमी काहीतरी नवीन करायचं आणि पुढे जायचं, तो असाच तू रिपीट. एक रूम पार्टनर नंतर पुढचा प्रवास आम्ही ठरवला होता. एक गोल अचीव करायचा होता, तो त्या गोलपर्यंत पोहोचला आणि अजून पुढे जाऊ ही माझी इच्छा आहे आणि त्याला शुभेच्छा देतो. माझा गाववाला आहे तो, आम्हाला हे नंतर कळालं. ज्यावेळी मी त्याच्याबरोबर 2009 नंतर ETPला आलो ॲज अ अपडेटर म्हणून. आम्ही एकत्र 4 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर तो माझ्या अगोदर स्टाफमध्ये गेला, पुढच्या बॅचमध्ये मी स्टाफमध्ये आलो. तर चांगला अनुभव आहे त्याच्याबरोबरचा, चांगलं कोऑपरेशन, मैत्री, चांगला आम्ही एकत्र राबवलं. आणि जसं रंजनी सांगितलं त्याचा गुण अपग्रेड होण्याचा, त्याने ते व्यवस्थित केलं. त्यांनी स्वतःला अपग्रेड करत राहिला. तुझ्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. नाही मी बोलला डिपार्टमेंटचं झालं का? त्यांच्या डिपार्टमेंटचं असं काय नाही. बोल बोल. प्रथमतः पहिलं शरदला मी हार्दिक शुभेच्छा देतो त्याच्या पुढील वाटचालीसाठी. आणि शरदचा माझा प्रवास हा गेल्या 8 वर्षापासून मी शरदला ओळखतो. शरदचा असं एक ॲज अ ह्युमन बिईंग तो ॲज अ बेस्ट आहे. ॲज अ प्रोफेशनल लाईफ म्हणून पकडायला गेलं तर म्हणजे स्टोअरला शिपमध्ये कुठलाच कधी कन्स्टेंट झालं म्हणजे कधी वाटलं की अरे 19-20 चालले किंवा कुठेतरी प्रॉब्लेम यायला लागलाय, तो सपोर्ट करणं. आणि त्याचवेळी म्हणजे फर्म राहायचा की बाबा हा ही गोष्ट अशी नाही अशी करूया, मिसप्लेस झालं असेल तर म्हणजे त्याचं वक्तृत्व त्याचं एकदम बेस्ट होतं. स्ट्रॉंग म्हणजे सपोर्टच्या बाबतीतही तो चांगला होता. आणि कोऑपरेटिव्ह कामाच्या बाबतीत म्हटलं तर पंक्च्युअल. त्याच्या शिपमध्ये बघायला गेलं तर तो अप टू डेट राहायचा. त्याकडनं कधी असं म्हणजे ॲज अ आमचं क्रॉस डिपार्टमेंट आहे, तो स्टोर आहे, मी क्वालिटी आहे, पण असं कधी वाटलं नाही की अरे हा डिफरंट आहे, ह्याला म्हणजे प्रॉब्लेम करतो वगैरे. प्रोफेशनलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तो जो पर्सनल पण तो आहे ना, ॲज अ ऑफिशियल लाईफ 8 घंटे सोडून 4 तास ट्रॅव्हलिंग सोडून तो पर्सनल पण एक स्वतःला अपडेट करतो. कंपनीला त्यांनी जसं रंजन साहेबांनी सांगितलं की लॉ वगैरे केलं, ॲडिशनल शिकण्याची उमेद माणसात पाहिजे नेहमी. आपण आयुष्यामध्ये जन्माला येतो जेव्हा आपल्याला मॅच्युरिटी लेवल येते की आपण आता बाबा आपल्या म्हणजे पिढी आपल्याला घडवायची, आपल्यावर कोणतरी डिपेंड आहे. जेव्हा जर्नी स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला माहिती असतं आपण एंड कधी करणार. शरद असं आहे की तो हर एक स्टेजमध्ये अपग्रेड होत गेला. आणि त्याचा एक दुसरा एक बेंचमार्क म्हणजे ज्या निमित्त आम्ही एकत्र आलो शरद, तेव्हा आज आम्ही म्हणजे स्टाफ म्हणजे होतं आमचं असोसिएशन फॉर्म झालं, तेव्हाही शरदने एवढं खूप सपोर्ट दिला सगळ्यांना, मोरल सपोर्ट दिला. काही 19-20 असतील पण त्यांनी त्यावेळी फर्म सपोर्ट दिला सगळ्यांना की अशा नाही अशा पद्धतीने हे झालं पाहिजे. म्हणजे कधी कोणाला असं कमी जाणून दिले नाही की अरे बाबा तुमच्या पाठीशी कोण नाही किंवा काय नाही. एक मोठा भाऊ म्हणून हमेशा त्यांनी सपोर्ट केलाय. आणि तो सोडून चाललाय हे दुःख आहे, पण तो चांगल्या ठिकाणी चाललाय आणि त्याचं लाईफमध्ये चांगलं होणार आहे यासाठी मी खूप हॅपी आहे. त्यासाठी आमच्या सर्व माझ्या क्वालिटीकडनं, माझ्या असोसिएशन मित्रांकडनं मी शरदला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असंच त्यांनी अपग्रेड होत जावं आणि प्रत्येकाच्या टचमध्ये तो राहीलच. माणसं अशी असतात की काही कंपनी सोडली की विषय मिटला, गेटच्या बाहेर गेला ते जण माझा काही संबंध नाही. पण काही माणसं असं असतात की ते अप टू डे म्हणजे जोपर्यंत हयातीत आहेत की बाबा हा ओझा माझा मित्र होता बाबा याला, तर तो त्याला हेल्प करेल नो डाऊट. तो सोशल वर्कमध्ये म्हणजे आहेच आहे फर्म. म्हणजे प्रत्येक असं नाही की कुठल्या एरियामध्ये तो वीक आहे, तो प्रत्येक एरियामध्ये स्वतःला कसं बेस्ट करता येईल आहे म्हणजे तो स्वतःची एक इमेज त्यांनी प्रिंट केली की बाबा हे असं करायचं आहे. लाईफ नुसतं इनकमिंग आउट गोईंग ही चालूच असते लाईफमध्ये, पण त्या प्रकारे आपल्याकडनं ॲज अ समाजासाठी काय करता येईल किंवा
आपल्या टीममेटसाठी काय करता येईल किंवा कंपनीसाठी काय करता येईल हा नेहमी तो विचार करत असतो. त्यामुळे त्याचं खूप खूप मनापासून धन्यवाद. एवढंच बोलू. ते 10 वर्षाचं ट्युनिंग आहे. आम्ही एकत्र 8 ते 10 वर्ष झाले आज काम करतोय. शरद साहेब स्टोअर इन्चार्ज म्हणून जॉईन झाले आणि मी शिपिंगमध्ये. तरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन शिपिंगमध्ये पण फार आहे. प्रत्येक शिपला कधी असले तर हेल्पफुल नेचरने त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. कधी शांत विचारांनी आम्हाला गायडन्स केलेले आहे. कोणताही प्रॉब्लेम्स त्यांच्याकडे घेऊन गेला तर त्यांनी ते सॉर्ट आउट केलेले आहे. आणि अशा या माणसांनी आज आम्हाला सोडून जाणं म्हणजे आम्हाला फार दुःखद हे होतं आहे की ते चाललेत आज कंपनी सोडून. आणि त्यांची वाटचाल तर चांगलीच आहे. त्यांनी नेहमी स्वतःला अपग्रेड केलं. सगळ्यांनी सांगितलं नेहमी स्वतःला पुढे आणलं. स्वतः त्यांनी बराचसा लॉचा वगैरे अभ्यास केला. त्याबद्दल तर त्यांचं अभिनंदन आहेच. पण आज त्यांनी जे पाऊल उचललंय त्याबद्दल पण त्यांचे धन्यवाद आणि हार्दिक अभिनंदन की त्यांनी पुढील वाटचाल हे केलेली आहे. आणि भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. माझं 18ला मला स्टोअरमध्ये ट्रान्सफर केलं तेव्हा नेवरेकर साहेब मला स्पेशली बोलून बोलले होते की तुझ्या स्टोअरमध्ये 4 पिलर आहेत. एक शरद चासकर, सतीश जाधव, संदीप जोशी आणि विशाल जाधव. हे 4 पिलर असे आहेत की ते 15-15, 20 वर्षापासून ते काम करतात. तुला फक्त जाऊन तिथे फक्त व्यवस्थितपणा आणायचं आहे. त्यांना फक्त गाईड करायचं आहे. आणि मला खरंच इतकं आनंद झाला होता की 4 एक्सपिरियन्सवाली माणसं माझ्या होते. टेट्रा म्हटलं की शरद, कन्झ्युमेबल्स म्हटलं की संदीप, रिफॉर्म म्हटलं की विशाल आणि बाकीचे काही अदर मटेरियल म्हटलं की सतीश. मला फक्त त्याच्यावर अकाउंटिंग कंट्रोल, प्रोसेस कंट्रोल एवढाच फक्त ठेवला. आज शरद आमच्या टीममधनं जातोय, शिफ्ट होतोय, त्याचं मला नक्कीच वाईट वाटतंय. पण तो स्वतःला अपग्रेड करण्यासाठी शिफ्ट होतोय या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आणि मला त्याच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडनं आणि माझ्या टीमकडनं, आपल्या टीमकडनं तुला शुभेच्छा. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट आहे, शरद या नावात अशी जादू आहे महाराष्ट्रामध्ये की त्याच्या मागे भरपूर पॉवर आहे. मग ते पॉवर असेल का चासकर असेल, ओके, आणि ते दिसते आहे, ठीक आहे. आणि जोक सपाट मात्र प्रगल्भता आणि जसं रंजनने आता सांगितलं की शांतपणा आणि विचारीपणा ह्या मोठ्या जमेच्या गोष्टी असतात ज्या लॉंग टर्ममध्ये माणसाला खूप पुढे घेऊन जातात. आणि तो जो विचारीपणा आहे की वेळेनुसार आपल्याला बदललं पाहिजे आणि नुसतं विचार करून फायदा नाही तर त्याच्यावर अंमलबजावणी. सो आय थिंक शरद इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर द सेम. आणि ह्याला म्हणतात शार्पनिंग द स्किल, की तुम्ही स्वतःला शार्प करत चला. कारण ती कुऱ्हाड जी असते किंवा चाकू किंवा काय तुम्ही हत्यार घरी वापरताय कशासाठी, ओव्हर अ पिरियड ते पण बोथट होतं आणि मग ते कुचकामाचं होतं काळाच्या ओघात. तर त्यासाठी त्याला शार्प करत राहणे गरजेचं आहे. त्या अनुसार आपल्याला स्वतःला पण शार्प करत राहणं फार गरजेचं आहे. आणि शरद तुम्ही जे हे उदाहरण दाखवून दिलेलं आहे, सगळ्यांना ठेवलेलं आहे, ते खूप चांगलं उदाहरण आहे की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि जसं मी समजलो की तुमचं मल्टी स्किलिंगचं तुम्ही यू आर द बेस्ट एक्झाम्पल. वेगवेगळे रोल्स, वेगळे वेगळे डिपार्टमेंट्स, टेन्युअर्स आणि त्याच्यामधलं एक्सपर्टाईज जे म्हणजे खरं तर मला त्याविषयी कधी बोलायची गरज नाही पडली तुम्हाला की यार इथं काय करता येईल असं, कारण तेवढं इंटरॅक्शन्स आपल्या जवळून इतके झाले नाही, तशी परिस्थिती आली नाही. परंतु ही खरोखरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही ज्याच्याकडे आहे ना, ही पुंजी कुणाला दिसत नाही, परंतु ज्याच्याकडे आहे त्याला माहिती असते की त्याची किंमत काय. आणि आज शरदने जे हे पुढचं एक पाऊल उचललेलं आहे ते खरोखरी महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं ते एक दिशा देणारं पाऊल आहे. एक कारण सांगतो मी तुम्हाला. शरद, मी विकासला खूप वेळा बोलतो पण की या प्लांटमध्ये ना एक अशी टीम आहे का जिच्या कामाचं मोजमाप होत नाही ना रिकग्निशन होत, ती आहे स्टोअर्स. ओके, काय झालं ठीक आहे ना, गाडी आली खाली की अजून काय मटेरियल पाहिजे होतं दिलं, अजून काय. सो तसं नाही आहे, त्याच्या मागे कितीतरी प्रोसेसेस आहेत
आणि त्याच्यामागे कितीतरी कॉम्प्लायन्सेस आहेत जी ती टीम ठेवत असते. आणि मी विकासला आल्या म्हणजे आता 1 वर्ष झालं मला विकास बघा, मी ते बाकीचा हिशोब नाही बोलत, पण मी त्यांना सांगतोय की वाय यू आर नॉट हायलायटिंग की तुम्ही महिन्याभरामध्ये काय काय केलं, तुमच्या टीमनी काय काय केलं. संदीप मला आठवतं आपण त्याच्याविषयी बोलले होतो तुमच्याकडे येऊन गेले. कारण का माहिती आहे का, माझी स्वतःची इच्छा आहे की यू शुड नॉट बी अनसंग हिरोज. ओके, ज्यांचं कोणी गुणगान केलेलं नाही असे हिरो नाही राहिले पाहिजे. यू आर रिअली कॉन्ट्रीब्युटिंग व्हेरी स्ट्रॉंग टू द प्लांट, टू द कंपनी, टू द ऑर्गनायझेशन. आणि त्याचं योग्यरित्या गुणगान पण झालं पाहिजे, रिकग्निशन पण झालं पाहिजे. आणि ते कुठेतरी तुमच्या पण हातात आहे की तुम्ही ते महिना दाखवत चला. अपार्ट फ्रॉम दिस की हा एवढ्या मोठ्या व्यवस्थेचा एक मोठा भाग, जसं विकासने सांगितलं की वन ऑफ द स्ट्रॉंग पिलर. तुम्ही इथून जात आहात तर त्याच्या मागे नक्कीच सेटबॅक येण्याची शक्यता आहे. परंतु मला हे माहिती आहे की जिथे सेटबॅक येतो तिथेच कमबॅक येतो. ओके, सो तिथेच बाउन्स बॅक येतो. सो स्टोअर्स टीम नक्कीच त्या गोष्टीला व्यवस्थितपणे सामोरं जाईल आणि पुढे जाईल आणि तुमची कमी कुठेही इथे जाणवू देणार नाही. त्याच्याबरोबर शरद तुमच्यासाठी स्पेशली जेव्हा आपण रोल चेंज करतो तेव्हा त्या रोलबरोबर आपल्याला आपलं थोडं दृष्टिकोन पण थोडा चेंज करावा लागतो. आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही ते योग्य प्रकारे कराल. आणि मला अजूनही आश्चर्य वाटतं की तुमचं वय किती असावं. द वे यू लुक सो यंग. या प्लांटमध्ये काही लोक आहेत, त्याच्यातलं एक रंजन ज्याला मी जो 5-6 वर्षापूर्वी बघितला सो काही लोकांना ते तरुणपणाचा आशीर्वाद असतो, त्याच्यातले तुम्ही एक आहात असं मी समजतो. आणि त्याच्या जोडीला पुढील आयुष्यामध्ये जसं तुम्हाला प्रोफेशनल तुमची भरभराट हो, त्याचप्रमाणे तुमचं हेल्थ चांगली राहावी आणि तुमच्या कुटुंबियांची पण हेल्थ चांगली राहावी. आणि या सगळ्यातून आज तुम्ही जे त्यांना साधणार आहात ते तुम्हाला आज नाही करणार साहेब, तुम्हाला 1.5-2 वर्षानंतर कळेल की तुमच्या फॅमिलीला त्याचं काय बेनिफिट मिळत आहे. एक सांगतो की जेव्हा तुमचा मुलगी अभिमानाने सांगते, तुमची मिसेस माझे मिस्टर या कंपनीत काम करतात आणि ते या रोलवर काम करतात, सी जो ऑरा ते कुठे कुठे पोचतं. आणि हे सगळे नॉन टँजिबल गोष्टी आहेत, हे दिसत नाहीत परंतु ते अनुभवतात सगळेजण. सो यामुळे ह्या नवीन एका धाडसी पावलामुळे तुमच्या फॅमिलीला पण तुम्ही जे चांगलं अपग्रेड करून देणार आहात, फक्त स्वतःसाठी नाही तर त्या फॅमिलीसाठी पण. म्हणून त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या फॅमिलीला शुभेच्छा. आणि मला 100% खात्री आहे की हे डिसिजन घेताना तुम्ही त्यांनाही कन्सल्ट केलं असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की सपोर्ट कसा असतो एकमेकांचा. रिअली गुड थिंग. आणि हे खूप चांगले विचार तुम्ही आज सगळ्यांच्या समोर या एक्झाम्पल म्हणून सेट करत आहात. मी खरं सांगतो मित्रांनो, मी खोटं बोलणार नाही आणि मला दिशाभूल करायला आवडत नाही. आज आपला प्लान ज्या परिस्थितीतून चालला आहे, मला असं वाटतं की शरदने योग्य पाऊल उचललं. मी याच्यापेक्षा जास्त काही डिटेल बोलू नाही शकत, पण मी हे सांगेन ही हॅज रिअली डन अ गुड जॉब. 1 महिन्यापूर्वी संतोष वगैरे आपल्या टीममध्ये होते, त्यांनी ते केले. तर तेव्हा पण मी त्यांना व्यक्तिशः बोलू की आय थिंक संतोष यू हॅव टेकन द राईट पाथ. कारण काही गोष्टी आहेत, काही रिस्क असतात, काही चॅलेंजेस येतात आणि वेळेचे पावलं आपल्याला काळाची पावलं ओळखली पाहिजे आणि स्वतःला पण त्याबरोबर तितकंच स्ट्रॉंग आणि आत्मनिर्भर केलं पाहिजे. यू आर द बेस्ट एक्झाम्पल. सो आय एम रिअली हॅपी अबाउट इट. आणि खूप बरं वाटेल मला जेव्हा तुम्ही मला नंतर फोन करून सांगाल की नाऊ आय एम डुईंग दिस लाईक दिस. ओके, सो ऑल दी बेस्ट. थँक्यू. शरद शिक्षणाची खूप आवड. त्यांनी म्हणजे ऑपरेटरपासून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर प्रमोशनने तो एक एक्झिक्युटिव्ह म्हणून पुढे आला. त्याच्यानंतर त्यांनी LLB पण केली, LLB पूर्ण केली. त्याच्यानंतर MBA केला. मला वाटते 2014ला ते आम्ही एकाच बॅचमध्ये होतो. MBA पूर्ण केला आणि त्याचा आज त्याला फायदा झाला. ऍक्च्युअली तो एक आमचा युनियनचा एक फाउंडर मेंबर आहे
आणि त्याच्यामुळे आमची युनियन पण उद्या झाली आणि त्या युनियनमुळे आम्हाला म्हणजे आमचे प्रश्न जे एक्झिक्युटिव्हचे प्रश्न ते समोर मांडता पण आले. ते त्याला धन्यवाद द्यावे लागतील त्याच्याबद्दल. आणि आम्हाला एक म्हणजे फार मोठा धक्का येतो, पण ठीक आहे, म्हणजे आमच्या त्याला ह्या गोष्टीला पाठिंबा आहे, शुभेच्छा आहे. मी योगेश सरांना मला विनंती करेन. त्याला बोलतो. मी योगेश सर आणि विकास सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं पुष्पहार देऊन हे करा, स्वागत करा. जाऊन बॉम्ब होईल तिकडे.